पाटलीपुत्रमध्ये एका कोपऱ्यात एका सोन्याने मढवलेल्या हवेलीत शेठ धनीराम राहत होता. धनीराम हा पाटलीपुत्रातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक होता. पण जितका तो धनवान होता तितकाच धर्मविहीन आणि लोभीसुद्धा होता. त्याच्या घरात 125 नोकर होते, पण एकही याचक तिथून अन्नाच्या कणाविना जात नसे. असं रूपवतीमुळे होतं. रूपवती धनीरामची पत्नी म्हणजेच त्या घराचा खरा प्रकाश होती. एक साध्वीसारखी राहणारी, गरिबांना अन्नदान करणारी, देवाची नित्यपूजा करणारी आणि संसाराची जबाबदारी नित्यसत्वाने पेलणारी स्त्री ती होती. धनीरामच्या घरात रोज लक्ष्मीचा वास असला तरी धर्माची वासना नव्हती. तो वाणी होता, पण मनाने संकुचित होता. ब्राह्मणांना तो हसत हसत झिडकारत असे. श्राद्धाला तो वेळेचा अपव्यय मानत असे. त्याने वजनकाटे फसवे होते. ताटातलं अन्न टाकून देणं त्याला सामान्य वाटायचं आणि दानधर्म म्हणजे मूर्खपणाचा प्रकार वाटायचा. रूपवतीने त्याला अनेकदा सांगितलं, धन हे साधन आहे, ध्येय नव्हे. त्याचं आयुष्य बिनधास्त चालू होतं. पण एक दिवस अचानक नगरामध्ये एक भयानक महामारी पसरली. गंगेच्या किनाऱ्यावर मृतदेहांची रांग लागली. मंदिर बंद झाले. बाजार सुन्न झाले. लोक आप्तेष्टांच्या हातात प्राण गमावत होते. रूपवतीने घराची दारे उघडी ठेवली. ती गरजूंना औषधं देत होती. अन्नपाण्याचं वाटपसुद्धा करत होती. पण धनीराम त्याने आपल्या सोन्याच्या पेट्या बंद केल्या, अनाजाची कोठारे बंद केली आणि स्वतःच्या खोलीत अज्ञातसारखा बसून राहिला. रोग्यांना तो घरात घुसू देत नव्हता. त्याला भीती वाटायची. त्याला फक्त आपलं गुंतवणूक नुकसान होणे काळजी होती. पण ते म्हणतात ना, जीवनात कितीही संपत्ती असली तरी मृत्यू हे सर्वात मोठं समानीकरण आहे. काहीच दिवसामध्ये असं झालं. धनीरामला सुद्धा ताप भरला. सुरुवातीला त्याने तो अंधश्रद्धा मानली, पण जशी रात्रीची शांती भयामध्ये बदलत गेली त्याच्या अंगाला ताप चढला, श्वास बारीक झाला आणि मग तो अंथरुणाला खिळला. त्या रात्री रूपवतीने दीर्घकाळ त्याच्या पायाशी बसून भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण केलं. धनीरामच्या अंतःकरणात भीतीचं थैमान चालू झालं होतं. तो पहिल्यांदाच एकटेपणाने घेरलेला होता. रूपवतीने नम्रपणे त्याला विचारलं, तुम्ही श्रीहरीचं नाम घेता येईल का? धनीराम चूप होता. त्याचा जीव अजून त्याच्या तिजोरीमध्येच अडकून राहिला होता. मग अर्ध्या रात्री जोरदार वारा सुटला आणि त्या अंधारात धनीरामचा प्राण निघून गेला. रूपवतीने धनीरामच्या देहाला स्नान घालून विधीपूर्वक शववस्त्रांमध्ये गुंडाळलं. कपाळावर चंदन, ओठांवर तुलसीपत्र आणि त्याच्या पायाशी गंगेचं पाणी आणून ठेवलं. हवेलीच्या प्रवेशद्वारावर अर्थी उभी केली गेली. चांदणी कापडात गुंडाळलेली लाकडी अर्थी फुलांनी सजलेली, धुपाच्या वासाने भरलेली होती. रूपवतीने सर्व नगरात संदेश धाडले, माझ्या पतीच्या अंतिम यात्रेसाठी 4 खांदे आवश्यक आहेत. कृपया या पुण्य कार्यामध्ये सहभागी व्हावे. पण जेव्हा लोकांनी ऐकलं की मृत व्यक्ती धनीराम आहे तेव्हा त्यांचे चेहरेच बदलले. एक एक करत लोकांनी हात झटकले. ते म्हणत होते, धनीराम, ज्याने कधी कोणालाही मदत केली नाही, त्याच्या अंतिम संस्काराला आम्ही खांदा कशाला देणार? आम्ही नाही देणार. तो स्वतःच पाप घेऊन गेला. आम्ही त्याचं ओझं का उचलावं? मित्रांनो, कथेत पुढे जाण्याआधी व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये हर हर महादेव असे लिहा. व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धनीरामने आयुष्यभर व्यापार केला होता, पण नात्यांमध्ये तो नेहमी तोट्यातच राहिला. ना कोणती आठवण, ना कोणती श्रद्धा, ना कोणतं दान, काहीच त्याचं मागे राहिलं नव्हतं. त्याचा मृत्यू हा फक्त एका शरीराचा मृत्यू नव्हता. तो एक संबंधहीन, एकाकी जीवनाचा अंत होता. रूपवती डोळे मिटून आर्त स्वरात उद्गारली, हे ईश्वर, ज्या देहासाठी मी आयुष्य वाहिलं त्याला शेवटचं 4 खांदे मिळावेत एवढीच माझी प्रार्थना आहे. शेवटी एक नोकर, एक वृद्ध ब्राह्मण आणि एक गरजू शेजारी पुढे आले. पण 4था खांदा मिळालाच नाही. आरतीच्या 4 कोपऱ्यांपैकी एक कोपरा हा रिकामाच राहिला होता. तो उचलण्यास कोणीच तयार नव्हतं. रूपवतीकडे पाहणाऱ्या लोकांच्या नजरा करुणा नसलेल्या
परंतु न्यायाच्या नामाखाली कठोर झालेल्या होत्या. त्याने दान कधीच केलं नाही, आम्ही का त्याचं पाप उचलावं, असं तिथले लोक म्हणत होते. तेवढ्यात काहीतरी घडलं. जेव्हा अर्थी उचलली ती फक्त 3 कोपऱ्यांवर उचलली गेली. त्या क्षणी आकाशामध्ये एक विचित्र वादळ उठलं. वाऱ्याचा झोत अर्थीभोवती फिरू लागला. फुलं सैरावैरा उडू लागली. धुपाचा सुवास जळत्या लाकडाच्या वासात बदलला. आणि मग अर्थी काही पावलं जाऊन थांबली. जणू कुठला तरी अदृश्य हात आरतीला रोखून धरत होता. रूपवतीने तिथं उभी राहून डोळे मिटले. तिच्या मनात गरुड पुराणातला श्लोक आठवला. यदा चतुर्थम स्कंधम न लभ्यते तदा आत्मा न याती यमलोकम न स्वर्गम न शांती. ज्यावेळी मृतकाच्या अर्थीला चौथा खांदा मिळत नाही तेव्हा आत्मा न यमलोकात जातो न स्वर्गात न च शांती प्राप्त करतो. रूपवतीसमोर धनीरामची आत्मा जळत्या धुरामध्ये अस्पष्ट आकृतीसारखी दिसत होती. तो आरतीभोवती गिरट्या घालत होता. ती आकृती आरतीच्या चौथ्या कोपऱ्याजवळ स्थिर झाली. ती वाट पाहत होती की कोणीतरी येईल, कोणी खांदा देईल. रूपवती आत्म्याला म्हणाली, मी तुझं आयुष्य सहन केलं, आता मी तुझा मृत्यूसुद्धा सहन करते आहे. पण तुझ्या आत्म्याला मुक्ती द्यायला माझं एकट्याचं मन पुरेसं नाही, चौथा खांदा हवा आहे. तेवढ्यात आरतीच्या चौथ्या कोपऱ्यातून एक कावळा कावकाव करत उडाला. हा निव्वळ योगायोग होता का हे माहीत नव्हतं. गरुड पुराण म्हणतं, जेव्हा आत्मा अडकतो तेव्हा निसर्गसुद्धा शांत होतो. नगरातील जनसामान्यांनी हे पाहिलं. काहींनी नाक मुरडले, काहींनी हसून घेतलं. पण वृद्ध ब्राह्मण जो तिसरा खांदा देत होता तो पुढे आला आणि म्हणाला, आत्म्याची मुक्ती ही समाजाची जबाबदारी आहे. तुम्ही त्याच्या पापांवर न्याय करताय, पण त्याच्या आत्म्यावर नाही. आणि शेवटी आत्मा हा देहासारखा अधार्मिक नसतो, त्यालासुद्धा प्रकाश हवा असतो. तरीही चौथा खांदा मिळत नव्हता. रूपवतीने रात्रभर आरतीशी थांबायचं ठरवलं. तिने रस्त्याच्या बाजूला आडोशात बसून मंत्र जपत रात्र काढली. त्याच रात्री तिला एक स्वप्न पडलं. धनीरामची आत्मा धुक्यात हरवलेली एका गुहेसारख्या ठिकाणी अडकलेली होती. आणि ती आत्मा सांगत होती, माझं शरीर मृत झालं आहे, पण माझं पाप माझ्यावर जिवंत आहे. चौथा खांदा न मिळाल्यामुळे मी अडकलेलो आहे. मला न अग्नी स्वीकारतो आहे न यमराज, मला फक्त अंधारच आहे. रूपवती घाबरत जागी झाली. तिच्या मनात आता एकच भावना होती की तो अधर्मी होता, पण तो माझा नवरा होता. त्याच्या आत्म्याचा उद्धार करणं हे माझं कर्तव्य आहे. ती पुन्हा नगरात निघाली. दरवाजे ठोठावले. लोकांशी तिने विनंतीसुद्धा केली, पण सगळीकडे एकच उत्तर, त्याच्या पापाचा भार आम्ही उचलू शकत नाही. त्या रात्री तिने घराच्या सभामंडपात दिवा लावून गरुड पुराणाचं पठण सुरू केलं. तिचं सत्व आणि श्रद्धा हाच तिचा शस्त्र होता. पण नगरामध्ये दुसऱ्या दिवशी वेगळी चर्चा सुरू झाली होती. धनीरामची आत्मा भटकते आहे. रात्री गल्लीत कुत्रे ओरडतात, मशाली आपोआप विझतात. एक स्त्री स्वतःच्या अधर्मी नवऱ्याची आत्मा मुक्त करायला नगरात भीक मागते आहे. ती पुन्हा घराबाहेर पडली. एका पायरीवर उभी राहून तिनं नगरामध्ये घोषणा केली, मी रूपवती, सेठ धनीरामची पत्नी, एका आत्म्याच्या मुक्तीसाठी तुम्हाला विनंती करते आहे. मी त्याच्या अधर्माची साक्षी आहे, पण मी त्याच्या आत्म्याच्या उद्धाराची मागणी करते. केवळ एक खांदा पाहिजे आहे, जो यमाच्या मार्गावर दिवा होईल. रूपवती जेव्हा ती तिच्या अंतिम विनंतीसह निराश होऊन मागे फिरण्याचा विचार करत होती, तेव्हाच एक साधूक महाराज पुढे आले. कुठून आला, तो कोण होता, कोणत्याही परिचयविना तो माणूस इतक्या संयमित आणि तेजस्वी स्वरूपात समोर उभा राहिला की नगरातील कुजबूज बंद झाली. साधूच्या अंगावर फाटकी कपडे होती, पण स्वच्छ वस्त्र होती. त्याच्या गळ्यात तुळशीमाळ होती, कपाळावर भस्म आणि भ्रुकुटीवर संयम होता. त्याचा चेहरा न शांत न कठोर, पण त्याचं अस्तित्व आपल्यामुळेच भान देणारं होतं. तो शांतपणे रूपवतीकडे पाहून म्हणाला, मी तुझ्या पतीच्या पापांचा साक्षीदार नाही, पण मी आत्म्याच्या वेदनेचा स्पर्श अनुभवतो आहे. माझं नाव तुला माहीत नसलं तरी चालेल.
माझा धर्म म्हणजे करुणा आहे आणि आत्म्याला मुक्त करणे हेच माझं कर्म आहे. रूपवतीचे डोळे ओलावले. कित्येक वेळा तिने विनंती केली होती, पण ही पहिलीच वेळ होती जिथे तिला प्रतिसाद मिळाला, तोही न विचारता मिळाला. नगरातील काही जण म्हणाले, हा साधू कोण आहे? याला काय गरज होती यामध्ये पडण्याची? पण बहुतेक जण शांत राहिले. जणू त्या साधूच्या तेजाने त्यांच्या प्रश्नांची गरजच उरली नव्हती. साधूने आरतीच्या चौथ्या कोपऱ्याकडे पाहिलं आणि दोन्ही हातांनी आरतीला उचलण्याची तयारी सुरू केली. आरती हलू लागली. चारही खांदे पूर्ण झाले होते. आरतीच्या मागे रूपवती चालू लागली. साधूने निशब्दपणे ती आरती उचलली होती. नगराच्या लोकांनी पहिल्यांदाच त्या मरणप्राय अंतिम यात्रेकडे डोळे भरून पाहिलं. पण यावेळी ते केवळ उत्सुक नव्हते, ते स्तब्ध झाले होते. हवा निशब्द होती. झाडांचे पानं थांबले होते आणि पक्षीसुद्धा फक्त पाहतच बसले होते. रूपवतीने आपल्या ओठांवरून एक मंत्र ओवाळायला सुरुवात केली. ओम नमो भगवते वासुदेवाय. साधूने आरती उचलताना डोळे मिटले. त्याच्या मुखातून उच्चार आले, यदा आत्मा तत्वम याती तदा मोक्षो भवती. म्हणजेच जेव्हा आत्मा सत्याशी एकरूप होतो तेव्हाच त्याला मोक्ष प्राप्त होतो. धनीरामची आत्मा, तो जो काळ्या धुरात अडकला होता, आता आरतीच्या मागे शांतपणे चालत होता. गंगामध्ये घाटावर पोहोचल्यावर आरती ठेवण्यात आली. पंडितांनी अंतिम विधीची तयारी केली. पण आज पंडितसुद्धा स्तब्ध होते, कारण त्या आरतीसमोर एक अज्ञात साधू उपस्थित होता. साधूने एका पांढऱ्या वस्त्रात चिमूटभर भस्म घेऊन धनीरामच्या कपाळावर लावलं आणि तो म्हणाला, आता तुझं पाप तुझं देहात अडकलेलं नाही, तुझ्या आत्म्याला मार्ग दाखवला आहे. हे अग्नी, आता तू त्याला स्वीकारून घे. मुक्ती सुरू झाली आहे, पण प्रवास अजूनही संपलेला नाही. रूपवती घरी पुन्हा परतली, पण तिच्या कानांवर एक नवा वाऱ्याचा सूर पडत होता. शंका आणि आरोप होता. तो साधू कोण? पाप्याला खांदा दिला म्हणजेच पापामध्ये सहभागी झालेला नाही का? जो अधर्मी होता त्याला मुक्त करण्याचा अधिकार साधूला कोणी दिला? ही कुजबूज आता सावध शब्दांतून जाहीर वाक्यांमध्ये रूपांतरित होत होती. नगरातील काही ज्येष्ठांनी एकत्र येऊन चर्चा करायला सुरुवात केली. त्यांचा सूर कठोर होता आणि त्यांची भूमिका ही स्पष्ट होती. ते म्हणत होते, धनीराम हा अधर्मी होता. त्याने ब्राह्मणांचा अपमान केला, श्राद्ध नाकारले, दान दिलं नाही. अशा माणसाला खांदा देणं म्हणजे त्याच्या पापांचा भार उचलणं आहे. साधूने काय केलं? तो त्याच्या पापातच अडकला. रूपवती हे ऐकून अंतर्मुख झाली. तिच्या मनात शंका उत्पन्न झाली. आपण खरंच योग्य केलं का? तो साधू, त्याने इतकं मोठं पवित्र कर्म केलं, पण लोक त्यालाच पापात अडकलेला म्हणतात. त्या रात्री तिने नेहमीसारखी गीता हातात घेतली, पण वाचनात लक्ष लागेना. त्या शब्दांच्या आड आता एक प्रश्न डोकावत होता. पुण्य आणि पाप यामध्ये फरक काय आहे? केवळ देहाला स्पर्श करणं हे पाप असतं की भावनांची शुद्धता अधिक महत्त्वाची असते? पुढच्या सकाळी ती एका वृद्ध ब्राह्मणाच्या घरी गेली. ते होते भानुदेव शास्त्री. नगरातील सर्वात ज्येष्ठ आणि गरुड पुराणाचे गाढा अभ्यासक होते. रूपवतीने त्यांना सर्व सांगितलं. भानुदेव शास्त्री तिचं पूर्ण बोलणं शांतपणे ऐकून घेतलं. ते उठले आणि गरुड पुराण ग्रंथ उघडला आणि त्यातला एक श्लोक वाचला. यदि श्रद्धया दत्तम स्कंधम तू मृतदेहाय तदा न पापम लभते पुण्यमेव प्राप्तवती. म्हणजेच जो खांदा श्रद्धेने आणि निस्वार्थतेने दिला जातो तो पाप नव्हे, तो पुण्य समजला जातो. शास्त्री म्हणाले, माते, समाज हा न्यायाधीश असतो, पण तो अंतःकरणाचा न्याय करत नाही. साधूने जे केलं ते शरीरासाठी नव्हे, आत्म्यासाठी होतं. आणि आत्मा हा केवळ पापांनी मोजला जात नाही. खांदा म्हणजे केवळ देह उचलणं नव्हे, तो एक आध्यात्मिक दायित्व आहे, एक यज्ञ. जर तो श्रद्धेने दिला गेला तर तो 100 यज्ञांच्या फळासमान मानला जातो. रूपवतीच्या चेहऱ्यावर हलकी शांती उमटली, पण तिने विचारलं, पण जर कोणी खांदा दिला आणि त्याच्या मनात द्वेष, लोभ, भीती किंवा सामाजिक दडपण असेल
तर तो खांदा तरी पवित्र कसा ठरेल? भानुदेव हसून म्हणाले, तेव्हाच तो खांदा भार होतो आणि जो भार देहाला नाही आत्म्याच्या कर्मांना होतो. ते पुढे म्हणाले, साधूने जे केलं ते तो मुक्त झाला म्हणून केलं, कारण त्याचं मन शुद्ध होतं आणि भावना निस्वार्थ होत्या. त्याने स्वतःला त्या आत्म्याच्या पापात अडकवलं नाही, उलट त्या आत्म्याला अडकून पडलेल्या गुहेतून बाहेर काढलं. रूपवतीला आठवलं, त्या स्वप्नामध्ये धनीराम जिथे अडकलेला होता तिथून तो बाहेर यायला धडपडत होता, पण वाट नव्हती. आणि त्या चौथ्या खांद्यानंतरच त्याच्या चेहऱ्यावर शांततेचा पहिला श्वास आला होता. भानुदेवांनी सांगितलं, गरुड पुराणात असंही म्हटलं आहे, जो व्यक्ती पवित्र हेतूने मृतदेहास खांदा देतो तो आत्म्याच्या मार्गदर्शकाचा भाग बनतो, पण जो सामाजिक दिखावा, लाभ किंवा दबावाने देतो तो त्या आत्म्याच्या कर्मसंस्काराशी बंधून जातो. तेव्हा रूपवती म्हणाली, म्हणजे साधूने केलेला कर्म एक यज्ञ होता आणि मी त्या यज्ञाची साक्षीदार होते. भानुदेवांनी मान डोलावली, तू केवळ साक्षीदार नव्हतीस, तू तो यज्ञ सुरू केला. तुझ्या श्रद्धेने साधू आला होता. त्या रात्री जेव्हा नगर झोपेत बुडालं होतं तेव्हा साधू, ज्याने एका अधर्मी आत्म्याला अंतिम खांदा दिला, एका झाडाखाली ध्यानस्थ बसला होता. ध्यानामध्ये मग्न असताना त्याला एक दिव्य स्वप्न पडलं. धुक्याच्या पलीकडे आकाशाच्या पार्श्वभूमीवर शुभ्र तेजात लपलेली एक आकृती उभी होती. ती हळूहळू स्पष्ट होत गेली आणि ती धनीरामचीच आत्मा होती. पण तो धनीराम नव्हता. त्याचा चेहरा भीतीने विकृत झाला होता. त्याच्या अंगावर शुभ्र वस्त्र, कपाळावर तुळशीचं भस्म आणि चेहऱ्यावर परम शांती होती. तो साधूकडे पाहून त्याने हात जोडले. त्याचा आवाज हळुवार होता, पण स्पष्ट स्वरात तो म्हणाला, ऋषीवर, मला तुम्ही मुक्त केलंत. माझ्या देहात पापाचं ओझं होतं, पण माझ्या आत्म्याला तुमचं निस्वार्थ प्रेम आणि ती एक वेळची करुणा यांनीच उचललं. माझा मार्ग अंधारलेला होता. यमदूत माझ्याकडे येत नव्हते, ना अग्नी मला जळवत होती. मी अडकलेलो होतो. पण त्या दिवशी जेव्हा तुम्ही चौथा खांदा दिला, त्या क्षणी प्रकाशाचा एक झोत उघडला आणि मी पाहिलं देवगण माझी वाट पाहत होते. धनीराम पुढे म्हणाला, रूपवती, तिच्या श्रद्धेमुळे तू तिथे पोचला. ती माझ्या अधर्मी देहाला नाकारू शकली असती, पण तिनं आत्म्याला स्वीकारलं. तिच्या उपासनेचा, तिच्या सात्विकतेचा मी ऋणी आहे. माझं पाप, माझा अहंकार हे सगळं मी मागे टाकलंय. आता माझा आत्मा यमलोकात जात नाही, तो देवगणांच्या सोबत स्वर्गमार्गी झाला आहे. तेवढ्यातच स्वप्नामध्ये एका दिव्य रथाचा प्रकाश पडला. त्यामध्ये 4 तेजस्वी देवगण उभे होते. ते धनीरामच्या आत्म्याजवळ आले आणि म्हणाले, पाप केलेल्या शरीराची शिक्षा यम देत असतो, पण पश्चात्तापलेली आत्मा आणि त्यासाठी संघर्ष करणाऱ्या कर्मयोगांचे मार्ग आम्हीच उघडतो. तू तुझ्या पापावर पश्चात्ताप केलास. तुझ्यासाठी कोणीतरी निस्वार्थ भावनेने प्रार्थना केली, म्हणूनच तू पात्र झालास. स्वप्न समाप्त होतं. साधूने डोळे उघडले. त्याच्या अंगावर शहारे आले होते, पण मन मात्र शांत होतं. तो म्हणाला, मोक्ष म्हणजे केवळ पापांपासून सुटका नव्हे, ती म्हणजे जाणीवपूर्वक आत्म्याला त्या बंधनांपासून मुक्त करणं, जे त्याने स्वतः तयार केलेले असतात. आणि जर एखाद्याला ही मुक्ती निस्वार्थ कृतीमुळे मिळाली, तर ती केवळ मोक्ष नसते, ती ईश्वर कृपा असते. सकाळी साधूने नगर सोडण्यापूर्वी रूपवतीला भेट दिली. ती त्याला नम्रपणे वाकून नमस्कार करत म्हणाली, तुम्ही माझ्या पतीच्या आत्म्याला जे दिलंत त्यासाठी शब्द अपुरे आहेत. तेव्हा साधू म्हणाला, मी काहीच दिलं नाही, मी केवळ वाहक होतो. मार्ग तुझ्या श्रद्धेने उघडला होता. मी फक्त त्या प्रकाशात एक दीप ठरलो. रूपवतीने विचारलं, पण तुम्ही स्वतःला त्या आत्म्यांच्या पापांशी जोडून घेतलंत का? हे पुण्य होतं की एक तुमच्यावर भार होता? यावर साधू मंद स्मित करत म्हणाला, जो कर्म स्वार्थाशिवाय, अहंकाराशिवाय आणि निंदा प्रशंसेच्या पलीकडे केला जातो तो पुण्य ठरतो, आणि जो आत्मा दुसऱ्याच्या मुक्तीसाठी खांदा देतो तो स्वतःच्या मुक्तीच्या दिशेने एक पाऊल टाकतो. हे बोलून तो साधू वळून निघून गेला. रूपवतीने देवाकडे प्रार्थना केली,
हे नारायण, जर माझ्या पतीची आत्मा मुक्त झाली असेल तर माझं आयुष्यसुद्धा आता तुझ्या सेवेसाठी समर्पित आहे. मी आता केवळ एक पत्नी म्हणून नाही, मी एक तपस्विनी आहे. तिचं जीवन कुणाला तरी प्रकाश देण्याची एक संधी मला मिळते. पण तिच्या मनात एक शेवटचा प्रश्न सतत घोळत होता. खरंच चौथा खांदा देणं म्हणजे आत्म्याला मुक्त करणं आहे का? की आपण केवळ देहाला वाहून नेण्याचं एक पारंपरिक कार्य पार पाडतो आहे? या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी ती हिमालयाच्या पायथ्याजवळील ऋषी वेदगतीच्या आश्रमात निघाली. ऋषी वेदगती तत्त्वज्ञानी पुरुष होते, ज्यांचा अभ्यास वेद, उपनिषद आणि विशेषतः गरुड पुराणावर खोलवर आधारित होता. त्यांच्याकडे मृत्यू आणि आत्मा यावरील गूढ प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी अनेक योगी, राजे आणि साधक होते. रूपवतीने त्यांच्याकडे आपली संपूर्ण कथा मांडली. ऋषी वेदगती शांतपणे ऐकत राहिले. ते म्हणाले, माते, तुझा प्रश्न केवळ तुझा नाही, तो संपूर्ण समाजाचा आहे. खांदा ही केवळ एक शरीर उचलण्याची प्रक्रिया नाही, ती धर्म, करुणा आणि आत्म्याच्या गूढ प्रवासाशी जोडलेली आहे. ते उठले आणि आपल्या पवित्र लाकडी पाटीवर 4 बिंदू त्यांनी काढले. प्रत्येक बिंदूकडे हात दाखवत ते म्हणाले, हे आहेत मृत व्यक्तीच्या अर्थीला जीवन देणारे 4 खांदे आणि त्यामागे असतो एक गूढ अर्थ. पहिला खांदा म्हणजेच पुण्य. ज्याचं आयुष्य धर्माचं, दानाचं, सत्कर्माचं असेल त्याचा पहिला खांदा हे त्याच्या पुण्यकर्माचं प्रतिनिधित्व करतो. दुसरा खांदा म्हणजे क्षमा. कुटुंबीय, आप्तेष्ट जे मरणाऱ्याचे दोष विसरून त्याला क्षमा करतात, त्यांच्या खांद्याने आत्म्याला शांती मिळते. मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये हर हर महादेव असे नक्की लिहा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तिसरा खांदा म्हणजे समाज सम्यता. समाज जे मृत व्यक्तीच्या जीवनाची साक्ष आहेत, ते जर खांदा देतात तर आत्मा समाजाच्या स्वीकाराने हलका होतो. चौथा खांदा म्हणजेच ईश्वराची संमती. हे सर्वोच्च आहे. जो खांदा निस्वार्थ, करुणा आणि श्रद्धेने दिला जातो, तो ईश्वराच्या संमतीसारखा असतो. तो आत्म्याला मोक्षाचा दरवाजा नेहमीच उघडून देतो. ऋषी पुढे म्हणाले, धनीरामचा पहिला खांदा दुर्बल होता, कारण त्याच्या पुण्यकर्मांची झोळी रिकामी होती. दुसरा खांदा तू स्वतः दिलास, क्षमाभावाने. तिसरा जो समाजाने नाकारला. पण चौथा त्या अज्ञात साधूने दिला, जिथे म्हणूनच आत्मा मुक्त झाला आहे. त्यांनी पुढे विचारलं, आता सांग माते, खांदा दिला गेला देहाला, पण तो उचलला गेला आत्म्यासाठी, तर तो खांदा शरीरवाहन होता की मोक्षवाहन होता? रूपवतीचे डोळे पाणावले. ती म्हणाली, तो खांदा देहाला नव्हता, तो आत्म्याच्या वेदनेला उत्तर म्हणून होता, आणि म्हणूनच तो एक तपश्चर्या होती. ऋषी म्हणाले, तसंच खांदा देणं ही परंपरा नसून एक यज्ञ आहे. निस्वार्थ खांदा देणारा व्यक्ती फक्त देह उचलत नाही, तर तो त्या आत्म्याच्या उन्नतीचा भाग बनतो. आणि हेच आहे गरुड पुराणाचं अंतिम गूढ. कर्माची बाह्यक्रिया ही केवळ निमित्त असते. खरा परिणाम भावनेवर अवलंबून होत असतो. धन्यवाद.